त्याच्या बुक्कीत टेंगुळ काढी तुला आमसुलाचं वरण करून दाखविले पेपर मीठ सारख्या मला नाही माहिती कशा करतो मी काय म्हणले का त्या कसे बोळ आहेत पुढे उघडीतील ना काय बघते जिरे जिरे मला पहिले असे पेपर मीठच्या गोळ्या मिळायच्या आम्ही डबा डबा खायचो पटापटा खायचो पळत जाऊन घेऊन यायचो आणि खायचं जर तुला खाऊ पट्टी आहे चॉकलेट आहे खाते मी मस्त गोड आहे चिक्की चांगली चॉकलेट चांगले ते डबे कशाचे आहेत हे इथले रंगाचे दिसते काय ठेवते मग ही कसली बाटली आहे मारायची असं असं मारायची बाटली हा घे घे याच्यावर ठेवते माझा हात धुवून येते मग काय त्या रंगाने बरं कलर लागला माझ्या हाताला त्याचा ते बघितलं बाबव्या कलरचा मयूर हे कोणत्या कंपनीचं साबण आहे भांडे घासायचं आहे गोष्टी बी चांगल्या आहेत लाईक करा शेअर करा त्याच्या बुक्कीत टेंगुळ काढी कांदे भजे करायचे का मयूर मला ना भाजी निवडू दे हा नंतर करायचे ते काचाचे गल्लास आहेत ना माझ्या हाताने फुटते आणि ती वरती ठेवून दे फळीवर अरे माझ्याकडून लय गल्लास फुटले माझ्या हाताने धुतलं की फुटते मी धुतच नाही ती गल्लास बाटल्या नाही काचाच्या गल्लास नाही हा निष्ठ ते अरे एकदा लागलं होतं रक्त आलत हा करते भाऊ जपूनच करते हे आपला किराणा संपला किराणा घेऊन ये आपल्याला लिस्ट करून देते मी सांगते तू लिहून घे मग आपण आरती बरोबर जाऊ गाडीत आणि घेऊन येऊ किराणा मयूर आरती काय काम करते रे मी करचे काम करते का काय आरती ही बॅग आणते ना लय जड आहे बाई ही बॅग किती छान आहे मला चौकून बघू दे ना जड आहे इकडूनही लावायची बघते ना मग बघून बी नाही पंचायनी पुढून पंचायनी हा चोर कप्पा आहे अरे केवढ्या चायनी इथं आतमध्ये किती कप्पे आहेत बघू दे ना मग मला बघितलं हे आतमध्ये किती कप्पे आहेत बघू दे ही काय उघडली बर राहू दे मग कसल्या फायली आहेत काय दाखवायचे का कसल्या फायली आहेत दाखवू का मग राहू दे याच्यात तुझे कागदपत्र आहेत का याच्यात मग राहू दे बंद करते मयूर तुला चोर कप्पा दाखवते हे बघ ना अरे काहीतरी ठेवलेलं आहे याच्यात काढ तर विदमय का नाही हे बॅगीला झाकायचं कवर आहे बॅगीला झाकायचं कवर आहे एवढे कप्पे आत्ता बघितले ना मी आतमध्ये एवढाले कप्पे आहेत बघितले मी सोनाली कलरची बॅग आहे केवढ्याला घेतली त्या सूर्याला बॅग द्यायची मला अजून एक अशी घे कुणाला ही बॅग लिंक टाकलेली आहे मी तुला कवर काढून दाखवते सुईची करायची कवर दाखवते तुला घालून कवर घालून दाखवते या कास कवर घालायची हे लटकून घेऊन जाऊ शकतो आपण हे चांगली बॅग आणली तो काढून घडी घालून ठेवून देते नंतर भोपळ्याची बर्फी करून दाखवी तिकडे दिसन का मला अंधारात बंद केल्यावर तुला आमसुलाचं वरण करून दाखविले घरे मयूर मला फोडून दिसून हे हळद रवेने घुटून देते वरण गॅस देते तेल टाकते लसूण अजून लसूण झाला हे जिरे मोहरी टाकते मिरची टाकते आता मिरची टाकली आता वरण टाकले हे आमसूल टाकलं मीठ टाकलं हलवून घ्यायचं वरण
आमसुलाचं वरण केलंय. शेअर करा, लाईक करा, शेअर करा. हे थोडं गुळ साखर टाक. मका फळे तळून दाखवते. हे तेल ओतलं कढई, हे बघ टाकली. मीठ लावते, मिरची टाकते लाल, हे पिठी साखर टाकली, हलवून घेते. अरे जेवण झाल्यावर एखादा पिक्चर लाव ना मराठी. नमस्कार मित्रांनो, आज आपण कुलदेवीची उपासना कशी करावी याविषयी जरा चर्चा करणार आहोत. तर कुलधर्म, कुलाचार काय आहे, कुलदेवीची पूजा कशी करावी, इष्टदेवता कोणती, कुलदेवता कोणती, ग्रामदेवता कोणती आणि त्यांचे नियम काय आहेत, त्यांची आराधना कशी करावी हे पाहणार आहोत. तर जी कुलदेवी असते आपली, ही आपल्या कुळाचं रक्षण करणारी असते. आता काय होतं, पहिले आपण कुलाधार गावोगावी करत होतो आणि आता आपल्याला व्यापारानिमित्त इतर ठिकाणी कुठे जावं लागतं. त्याच्यामुळे आपलं गाव सोडून आपण कुठेतरी जातो आणि तिकडे व्यवसाय करतो, नोकरी करतो आणि त्याच्यामुळे काय होतं, आपली कुलदेवता आपण विसरून जातो. थोड्या दिवसांनी आपल्याला मुलं होतात, ते आपण तिकडेच राहतात, त्यांना गावाची काही माहिती नसते. मग अशा वेळेला आपल्याला प्रश्न पडतो, आपली कुलदेवता कोणती. कारण आपण व्यवसायामध्ये इतके रमलेलो असतो की आपल्या मुलाबाळांना देवीला दर्शनाला पण जायला मिळत नाही. पैशाचा प्रॉब्लेम, सुट्टीचा प्रॉब्लेम, असे अनेक प्रॉब्लेम येतात. त्याच्यामुळे देवीचं दर्शन राहून जातं. बरेच जण जातातही, गाडी करून जातात, दर्शन घेऊन येतात, पण फुरकन जातात आणि फुरकन येतात. काय होतं, जसं देवीची पूजा करायला पाहिजे तशी होत नाही. तर आपण आपल्या कुलदेवीला गेल्यावर तिथे शांत बसावं, तिची उपासना करावी, तिच्याकडे प्रार्थना करावी की हे देवी आई, आम्हाला आमचं रक्षण कर आणि आम्हाला सद्बुद्धी दे की आम्ही तुझ्या दर्शनाला दरवर्षी निदान एकदा तरी मुलाबाळांसकट येत जाऊ आणि आम्हाला तशी तू काय म्हणतात त्याला, दरवर्षी आम्हाला त्याच्या दर्शनाला येण्याची सुबुद्धी दे. आणखी दरवर्षी तुम्ही असं जा. आणि देवीला मुख्यपणे काय आवडतं, तर देवीला साडी आवडते ना. मग देवीला जशी साडी द्यायची तर ती उलगडून द्यायची आणि देवीला दान करताना सुपामध्ये करायचं. सूप ठेवायचं, त्याच्यामध्ये देवीचं साडी, चोळी, बांगडी आणि ती ज्या काही लागतं ते हळद, कुंकू हे ठेवायचं आणि सुपामध्ये ठेवायचं आणि मग सुपात ठेवून ते दान करायचं. देवीचं स्वरूप आपण मंत्र म्हणतो ना, त्या मंत्रांमध्ये लपलेलं असतं. जसं आता ओम ओम म्हटलं की एक ओम पूर्ण येतो आणि अर्धचंद्र असतो वरती, त्याप्रमाणे ओम. तर दुर्गामांची नाश करणारी देवी, तिचं नाव दुर्गा ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे तिला दुर्गा म्हणतात. तर असं आता जाती धर्मानुसार प्रत्येकाची वेगवेगळी देवता आहे, कुलदेवता. त्याच्यामुळे आता वर्षातून एक वेळ जरी दर्शन घ्यावं, घरामध्ये मांगलिक कार्य असेल त्या दिवशी तिच्या आठवणीने पूजा करावी, तिची पूजा मांडावी आणि तिला तिथूनच बोलायचं की हे आई, आता आम्ही हे मांगलिक कार्य करत आहोत, आम्हाला यामध्ये यश दे, आम्ही तुझ्या दर्शनाला लवकरच येऊ. असं करून तिचं पूजन करावं, अर्चन करावं, तिची खणं नारळाने ओटी भरायची आणि जसं म्हटल्याप्रमाणे सुपामध्ये ठेवायची. सुपामध्ये दिलेलं चांगलं असतं. तर आता संतान जे आपले आहे त्यांना पण आपण कुला धर्माला जागृत ठेवून तिच्या ठिकाणी नेऊन दाखवलं की बाबा ही आपली कुलदेवता आहे, तर त्यांना पण माहिती पडेल. नाहीतर अशी माहितीच होत नाही, आपण कुठे जात नाही त्याच्यामुळे.
तर त्यांना पण अवश्य घेऊन जावं आणि सपरिवारानुसार कुलदेवीला जावं, दर्शन घ्यावं आणि संकल्प करावा. तिथे गेल्यावर पाणी घ्यावं, हळद कुंकू घ्यावं आणि हळद कुंकू वाहताना मंत्र म्हणायचं की हे इष्ट देवता, आम्हाला तू आशीर्वाद दे, काय आमच्या आतील वाईट भावनांचा नाश कर, प्रेमाचा अंकुर फुटू दे. आणि हे सर्व तिथे समजा गर्दी असली तर गर्दी असेल तर आपलं तिथे केलं जात नाही, तर तेच आपण काय करायचं तिथे दाखवून आपण घरी येऊ ना, त्यावेळेला घरी आल्यावर तिच्या प्रतिमेसमोर ते ठेवून द्यायचं आणि तिथे परत नमस्काराचा की आम्ही परत तुझ्या दर्शनाला येऊ. आणि तिला काय करायचं, तिला तांदूळ अर्पण करायचे. आणि काही काहींची पुरुष देवता सुद्धा असते, त्याची पुरुष देवता असेल ती. तर आता इष्टदेवता कशी मानायची, ग्रामदेवता कशी कशी मानायची आणि कुलदेवी कशी मानायची. तर कुलदेवी म्हणजे आपली कुळापासून चालत आलेली ती कुलदेवी. इष्टदेवता म्हणजे आता तुम्ही नवरा बायको आहात, मुलं आहात, तर नवऱ्याला कुठला देव चांगला वाटतो तो त्याला आवडतो. एखाद्याला गणपती आवडतो, एखाद्याला शंकर आवडतो, कोणाला विष्णू आवडतो. तर तसं प्रत्येकाच्या इच्छेनुसार तो तिथे पूजा करतो देवांची. ती त्याची इष्टदेवता. म्हणजे प्रत्येकानुसार ती इष्टदेवता वेगवेगळी राहणार. आणि ग्रामदेवता, तर गावातली जी देवी आहे ती ग्रामदेवता. अशा 3 देवता झाल्या, एक कुलदेवी, एक इष्टदैवत आणि एक ग्रामदैवत. हे असं 3 वेगवेगळ्या देवता आहेत, ह्या प्रत्येकाला असतात. आणि काय होतं की आपली श्रद्धा जी असते ही श्रद्धा कधी मोडू नये आणि आपली श्रद्धा बळकट राहावी म्हणून आपण देवाला प्रार्थना करत राहायची. आणखीन आता हे जसं आता 3.5 पीठ आहेत. माहूरची रेणुका माता आहे, तुळजाभवानी माता आहे, कोल्हापूरची महालक्ष्मी माता आहे आणि वणीची सप्तशृंगी माता आहे. या 3-3.5 पीठापैकी तुम्ही कुठल्याही पीठाला आपल्या कुलदेवीचं दर्शन घ्यायला जा आणि 3.5 पीठांचं दर्शन घेतलं तर अतिउत्तम. आणि प्रत्येकाने 3.5 पीठ करावं. काय म्हणजे प्रत्येक देवीचं आपल्याला दर्शन होतं, प्रत्येक देवीचा आशीर्वाद मिळतो. तरी नक्की या आणि नक्की आपल्या दर्शनाला जाता. तर अशी कुलदेवी. जरा झोपून दे ना, चालले झोपायला. बाय बाय.